विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आपण काही ऑनलाईन क्लासेस जे आहेत आपण या ठिकाणी घेतोय. ऑफलाईन आणि ऑनलाईन. काही विद्यार्थी जे आहेत हे नियमितपणे कॉलेजला येऊ शकत नाही. बऱ्याच कामात काही विद्यार्थी आहेत, रोजगारात आहेत. अशा लोकांसाठी प्रत्येक क्लास ते करू शकत नसल्यामुळं काही ऑनलाईन क्लासेस जे आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि यातील आजचा पहिला जो क्लास जो आहे तो आपण घेऊया. या पहिल्या क्लासमध्ये आपण भूगोलाचा परिचय आपण करून घेऊया. भूगोल जो आहे हा आपण सर्वांनी इयत्ता 10वी पर्यंत आपण अभ्यासलेला आहे. कंपल्सरी हा विषय असतोय आणि त्यामुळे प्रत्येकाच्या 10वी पर्यंत भूगोल जो आहे हा अभ्यासून झालेला आहे. आता 12वी पर्यंत काहींचा नसेल आणि सिनियरला ज्या लोकांनी आता भूगोल घेतलेला आहे अशांना या नवीन भूगोलाचा परिचय. आतापर्यंत आपण जो भूगोल आपण अभ्यासलेला आहे तो कदाचित तुमच्या अगदी 7वी-8वीच्या पुस्तकात एखादी नदी पाहिली असेल, आफ्रिका एखादा कॉन्टिनेंट तुम्हाला अभ्यासायला असेल किंवा साऊथ अमेरिका असेल, नॉर्थ अमेरिका असेल, त्या भागातली पर्वत असतील ते तुम्हाला अभ्यासायला असतील. पण आता एक एक नवीन कॉम्प्रिहेन्सिव्ह असा एक भूगोल जो आहे हा 3 वर्ष तुम्हाला अभ्यासायचा आहे. BA पार्ट 1 ला, पार्ट 2 ला आणि फायनलला. यानंतरही आपण पीजीला या ठिकाणी भूगोल जो आपण अभ्यासणार आहोत. तर या भूगोलामध्ये आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत ती चर्चा जी आहे ती चर्चा आता आपल्याला करावी लागणार आहे. तर तो प्रयत्न जो आहे आता आपण या ठिकाणी करूया. आणि सुरुवातीलाच आजच्या या तासाला या भूगोलाचा नेमका परिचय, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती जे आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण अभ्यासणार आहोत. तर तो आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच जिओग्राफी जी आहे, ही जिओग्राफी काय आहे हे आपण तपासून पाहूया. आपण ज्याला भूगोल असं म्हणतोय, हा भूगोल जो आहे मराठीमध्ये आपण पाहतोय आपण 2 शब्दांचा बनलेला आहे. एक भू आणि दुसरा आहे गोल. भू हा शब्द जो आहे हा आपण अनेक विषयामध्ये आपण आतापर्यंत वापरलेला आहे. भूचा अर्थ जमीन असा होतो. भूकंप हा शब्द आपल्याला सगळ्यांना पाठ असेल. वेदांतून हा शब्द आलेला आहे. भूकंप म्हणजे जमिनीचं कंपायमान झालं, भूकंप झाला, अर्थक्वेक झाला किंवा भूमिती हा शब्द सुद्धा आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. 8वी 9वी 10वीला मॅथमॅटिक्स सोबत भूमिती जी आहे भूमिती आपल्याला होती. आणि त्यामुळे भूचा अर्थ जो आहे हा जमीन असा होतो आहे. आणि त्याला गोल जर जुळलेला असेल, भूगोल, तर पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या गोलाचा किंवा गोल अशा पृथ्वीचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातोय त्याला आपण भूगोल असं म्हणूया. ही व्याख्या आपल्याला करता येईल. सोबतच इंग्रजीमध्ये हा शब्द जो आहे हा शब्द आपल्याला म्हणता येईल की जिओग्राफी असा आहे. तर यातील हा जो जिओ शब्द जो आहे हा काय आहे नेमका, तर ग्रीक भाषेतनं हा वर्ड आलेला आहे. आणि ग्रीक भाषेमध्ये जिओचा अर्थ होतो आहे पुन्हा पृथ्वी. आणि ग्राफी, ग्राफी या शब्दाचा अर्थ होतो आहे डिस्क्रिप्शन, वर्णन करणे किंवा नॅरेट करणे. अशा प्रकारचा सेन्स जो आहे आपल्याला घ्यायचा आहे. सांगायचा अर्थ असा की मराठीमध्ये असलेलं भूगोल आणि इंग्रजीमध्ये असलेलं जिओग्राफी या दोघांचाही अर्थ जो आहे हा अर्थ सारखा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्यावरून आपल्याला व्याख्या अशी करता येईल ती अशी की पृथ्वीच्या डिस्क्रिप्शनचं, सायंटिफिक डिस्क्रिप्शन ज्या विषयामध्ये आपण करतोय त्या विषयाला आपण जिओग्राफी असं एक नाव जे आहे हे आपण देऊया असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा अर्थानं आधीपासून पाहतो आपण की हा भूगोल जो आहे शब्द जो आहे हा आलेला आहे, फार जुना शब्द आहे. भूगोल हा ज्याला आपण शब्द म्हणतोय तो किमान 4000 वर्षांच्या आसपासपासून त्याला आपण भूगोल हा शब्द वापरतोय असं आपल्याला म्हणता येईल. भूकंप हे शब्द जे आहेत शब्द सुद्धा अतिशय जुने असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यावरून आधीपासूनच प्राचीन काळापासून या विषयाचा अभ्यास जो आहे अभ्यास आपल्या लोकांनी केलेला आहे. आता तो अभ्यास जो आहे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला करायचा आहे. आणि बेसिकली आपल्याला म्हणता येईल की काय नेमकं काय करणार आहोत, डिस्क्रिप्शनचा नेमका अर्थ काय. भूगोल विषयातील जो एक सेंट्रल पॉइंट ज्याला आपल्याला म्हणता येईल, आत्मा जो आहे हा आत्मा काय आहे, तर आपल्याला म्हणता येईल की काय आहे, कुठे आहे आणि तिथेच काय आहे. तिथेच जर असेल तर त्याचा परिणाम काय आहे. ही लाल रंगाची भाषा जी आहे आपण पाहतोय व्याख्या, हे सांगतंय की जगातील कोणत्या ठिकाणी आज आपल्याला काय पाहायला मिळतंय, ते तिथेच का बरं पाहायला मिळतंय आणि त्याचा परिणाम जो आहे हा मनुष्य जीवनावर कसा होतो किंवा इतर नैसर्गिक घटकावर कसा होतोय हे आपल्याला या विषयामध्ये अभ्यासून पाहावं लागणार आहे. मान्सून हा भारतामध्ये असेल तर तो भारतामध्येच मान्सून का होतोय, भारताच्या त्याच भागात आपल्याला पाहायला मिळतोय, का पाहायला मिळतोय, आणि भारताच्या एकूणच इकॉनॉमीवर, ऍग्रिकल्चरवर किंवा ह्युमन बिईंगवर या मान्सूनचा काय बरं परिणाम होतोय याचा अभ्यास जो आहे हा आपल्याला, आपण मान्सूनचं उदाहरण जर दिलं तर आपल्याला करावं लागणार आहे. तर ही चर्चा या विषयामध्ये आपण करतोय. याचा सांगायचा अर्थ असा की काय नेमका उद्देश काय भूगोलाचा, एक ऑब्जेक्टिव्ह, प्रत्येक विषयांचे अभ्यासाचे काही ठराविक अशी उद्दिष्ट असतात.
भूगोलातील या उद्दिष्टांची आम्ही चर्चा जेव्हा करतोय तेव्हा आपल्याला म्हणता येईल की विशिष्ट भौगोलिक घटना जी आहेत, जगभरात जो काही फिनोमेना आपल्याला पाहायला मिळतोय, जे काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, जो काही ह्युमन बिहेवियर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो तिथेच का बरं आहे? त्याचं स्थान जे आहे, भूगोलमध्ये स्थान हा सेंट्रल असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्थानाच्या संदर्भात आपण अभ्यासतोय. आणि मग लोकेशन, कोणत्याही घटकांचं लोकेशन, जंगल जे आहेत विषुववृत्तीय, विषुववृत्तावरच आपल्याला का बरं पाहायला मिळतात? त्यांची वाढवी अशी वाढ जी आहे ही त्या विषुववृत्तावरच आपल्याला का बरं पाहायला मिळतंय? किंवा तिथं रेनफॉल जो आहे हा प्रचंड जास्त होतोय, तिथेच का बरं होतोय? मग ती गोष्ट आपल्याला पाहावी लागणार आहे. त्या जंगलांचं जगभर वितरण कसं आहे? आम्ही तीच गोष्ट पाहूया. आपल्याला का बरं अमेझॉन जो आहे हा तिथेच पाहायला मिळतोय? का बरं कांगो आपल्याला तिथे पाहायला मिळतोय? अर्थात त्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण तपासून पाहतोय. आणि आम्ही उत्तर शोधतो वाय दॅट फिनोमेना इज लोकेटेड इन दॅट पर्टिक्युलर एरियाज ऑफ द वर्ल्ड. ही जी गोष्ट जी आहे ही गोष्ट शोधायचा प्रयत्न आपण भूगोलामध्ये करतोय. आणि म्हणून वितरण जो आहे हा वितरण आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे. सेम कोरिलेशन जो आहे, त्या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत, त्या घटना जर त्या ठिकाणी स्थायी जर झाल्या असतील तर त्यांच्यामध्ये कसं कसं इंटर रिलेशनशिप आहे, त्या ठिकाणचा रेनफॉल आणि त्या ठिकाणचा फॉरेस्ट यांचा काही संबंध आहे का? रेनफॉल जास्त आहे किंवा टेम्परेचर जास्त आहे म्हणून फॉरेस्ट जास्त आहे का? हा जो इंटर रिलेशनशिप जो आहे हा आपल्याला तपासून पाहावा लागणार आहे. आणि त्या परस्पर संबंधामध्ये काही परिवर्तन होत आहेत का, याचा सुद्धा हा संबंध जो आहे हा भूगोलामध्ये आपण अभ्यासून पाहूया. हे भूगोलाचा एक कोर स्टडी एरिया म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख जो आहे हा आपल्याला करता येईल आहे. तर अशा प्रकारे पाहतो आपण की भूगोलामध्ये हा परस्पर संबंध जो आहे, इंटर रिलेशनशिप हा वाक्य जो आहे, एका घटकाच्या दुसऱ्या घटकामध्ये काही संबंध आहे का, या गोष्टीला प्रामुख्याने भूगोल जो आहे विषय हा अभ्यासाचा प्रयत्न जो आहे हा करतोय. भूगोल हा शब्द जो आहे, जसं सुरुवातीला मी बोललोय की वेदांतून आलेला आहे, किंवा जिओग्राफी हा शब्द जो आहे हा अतिशय जुना आहे. इसवी सनाच्या पूर्वी 350 वर्षांच्या अगोदर इराटॉस्थेनीज नावाचा एक व्यक्ती जो आहे होऊन गेला होता. त्यांनी पुस्तक लिहिलंय जिओग्राफिका. तर त्या जिओग्राफिका वर्ड पासून आता आपण जिओग्राफी शब्द आपण घेतोय. त्याला आपण फादर ऑफ जिओग्राफी त्याला असं एक नाव आपण दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये भूगोल त्यांनी जो अभ्यासला आहे किंवा तो मांडायचा प्रयत्न जो केला आहे, त्याच प्रकारे आपण आजही मांडायचं का? नाही, आपल्याला आजची उद्दिष्ट आपल्याला वेगळी ठरवावी लागतील. 2000 वर्षांच्या अगोदर, 2500 वर्षांच्या अगोदर माणसाच्या गरजा ज्या होत्या, गरजा वेगळ्या होत्या. त्या दृष्टिकोनातून भूगोल जो आहे त्यावेळेस अभ्यासला गेला जर असेल, तर आजचा आपला उद्दिष्ट जो आहे हा वेगळा असला पाहिजे. आणि त्यामुळं मी 4 असे लेवल जे आहेत, लेवल भूगोलचे आपण विकासांचे पाहिजे. त्यातला पहिला आहे प्राचीन कालखंड. या प्राचीन कालखंडाच्या नंतर आपण पाहतो की मध्ययुगीन कालखंड जो आहे तेव्हाचा भूगोल काय होता, आधुनिक कालखंडातील भूगोल काय होता, आणि आता समकालीन भूगोल ज्याला आजच्या घडीला आपण पाहतो की आत्ता भूगोल नेमका काय आहे, हे सुद्धा सांगायचा प्रयत्न जो आहे हा आपण आता करूया. प्राचीन कालखंडाचा विचार समजा आपण जर केला असेल तर आपल्याला म्हणता येईल की अतिशय जुन्या काळामध्ये भूगोल अभ्यासला जात होताच, नाही असं नाहीये. असा कोणताही वर्ग नाहीये, अशी कोणतीच सोसायटी नाहीये किंवा अशी कोणतीच कम्युनिटी नाहीये की जिने भूगोलचा अभ्यास नाही केला. प्रत्येकाला नदीचा अभ्यास करावा लागला, प्रत्येकाला त्यांच्या जंगलांचा अभ्यास करावा लागला, प्रत्येकाला शेतीचा अभ्यास करावा लागला. आणि त्यामुळं जी जी कम्युनिटीज आणि जी जी ट्राईब्स या संपूर्ण पृथ्वीतलावर आलेली आहे, त्या प्रत्येकाने भूगोलचा अभ्यास केला आहे. पण याच्यामध्ये फरक जो आहे, फरक आपण पाहतोय. आपण जुन्या धार्मिक ग्रंथात समजा आपण तपासून जर पाहिलं असेल, आपण चर्चा करूया रामायणाची. आम्ही रामायणाला हा धार्मिक ग्रंथ आहे आपण असं म्हणतोय, पण त्यात आपल्याला भूगोल मिळतोय का? प्राचीन कालखंडातील भूगोल जो आहे हा अशा धार्मिक पुस्तकामधून आपल्याला शोधावा लागतोय. आपण पाहतोय की ती सीता जी आहे तिचं हरण झालेलं आहे, रावणाने आपल्या पुष्पक विमानावर तिला कुठेतरी घेऊन गेलेला आहे. आणि मग ती आपल्या गळ्यातील एक एक दाना जो आहे तिच्या गळ्यातील त्या घरसुलीचा किंवा जी काही चैन असेल तिचा, ती जमिनीवर टाकताय. त्याचंही वर्णन ते कुठून कुठून गेलं आहे, तर तो त्या अशोकाच्या वनातून गेलेला आहे, ती श्रीलंका तिकडे आहे, मग ती समुद्राच्या पलीकडे आहे. मग वार झालेला आहे श्रीरामामध्ये आणि रावणामध्ये, त्या वारचं वर्णन, तो राम सेतू आहे त्यात निर्माण झालेला आहे. तर जिओग्राफी जी आहे ही जिओग्राफी अशा धार्मिक ग्रंथांतून सुद्धा आपल्याला तपासून पाहावी लागते. भूगोलची भारतामध्ये स्पेशल अशी पुस्तकं नव्हती, पण जी काही अशा प्रकारची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे जिओग्राफीतील, ती आपल्याला शोधता येईल काय? रामायण असेल, महाभारतामध्ये आपण पाहतोय की महाभारत जे आहे त्या एका स्पेसिफिक लोकेशन मधले असलेले राजे जे आहेत त्या राजांच्या आतमध्ये झालेलं आपण तपासून पाहतोय. 16 महाजनपदांचं वर्णन जे आहे, वर्णन आपण या ठिकाणी करतोय. किंवा आपण युरोपमध्ये जर गेलो, आपण ग्रीसमध्ये, तर तिकडे इलियड आणि ओडेसी, तिथे पण वार झालेला आहे, तो ट्रॉयचा वार झालेला आहे फेमस असा. त्याच्यामध्ये आपल्याला काही जिओग्राफी मिळतंय का?
हे आपल्याला शोधून पाहावं लागतंय. आणि मग मिळत असेल तर त्या ठिकाणी नेमकं काय प्रदेशांचं वर्णन जे आहे वर्णन त्या ठिकाणी केलं आहे काय. सप्तसिंधूचा परिसर आपण म्हणतोय, ही सप्तसिंधू काय आहे नेमकं. आणि मग आपल्याला म्हणता येईल की प्रदेशांचं वर्णन सुरुवातीच्या काळामध्ये आपण भूगोलामध्ये केलेलं आहे. काही लोकांनी प्रवास केलेला आहे. इसवी सनाच्या पूर्वी आपण पाहतो की भारतामध्ये अलेक्झांडर द ग्रेट आलेला आहे. तो त्या आशिया मायनर पासून तर भारतामध्ये आलेला आहे. राजस्थानच्या आजचा ज्याला आपल्याला म्हणता येईल की पंजाब आणि राजस्थान आणि पुन्हा पाकिस्तान त्यातला असलेला रिजन जो आहे त्या रिजन मध्ये एका राजाला पुरू नावाच्या राजाने त्याला हरवलेलं आहे. त्या सगळ्या प्रवास वर्णनांचं वर्णन जे आहे लोकांनी करून ठेवलेलं आहे. मॅगस्थेनिसचं आपण नाव घेऊया. त्यांनी इंडिका नावाचं एक बुक जे आहे बुक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्या काळात जुन्या काळातील भारत कसा होता तो आपल्याला जर शोधायचा जर असेल तर तो एकमेव ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं नाव आहे इंडिका. इंडिका म्हणजे भारत आपल्याला म्हणता येईल, जो इंडस पासून बनलेला आहे. इंडस म्हणजे सिंधू नदी आहे. आणि या आधारे आपल्याला म्हणता येईल की जुन्या काळातील हे प्रवास वर्णन जे आहेत त्यांचाही आपण प्राचीन भूगोलामध्ये आपण अभ्यास करतो. काळ बदललाय पुढे आता. त्याच्यानंतर पाहतो आपण की मध्ययुगीन कालखंड जो आलेला आहे आणि त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये लोकांनी दूरच्या परिसरामध्ये प्रवास केलेला आहे. त्यांच्या प्रवास वर्णनातून जे काय आलं असेल तो सुद्धा भूगोलामध्ये अभ्यासाचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आपण करतोय. काहींनी नकाशे निर्माण केलेले आहेत. त्यांच्या प्रवासाचे नकाशे निर्माण झालेले आपण तपासून पाहतोय. त्या प्रवासाचे वर्णन त्यांनी केलेले आहेत आणि ते कुठून कुठून गेलेले आहेत ते मध्ययुगात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की 1492 ला कोलंबस जो आहे हा कोलंबस भारताला शोधण्यासाठी निघालाय. ती राणी इसाबेला आणि तिचा नवरा फर्डिनंड या दोघांनी त्याला बोलवलंय. आणि कोलंबस जो आहे कोलंबस त्यावेळेसचा, कारण ही इंडिका आधीपासून आलेला आहे. भारत जो आहे हा भारत सोने की धूल आहे सगळ्यांना माहिती होतं. आणि म्हणून हा माणूस जो आहे भारताला शोधण्यासाठी जहाजावर बसला. त्याचा तो सांता मारिया, नीना आणि पिंटा ही जहाज निघाली. पण पुन्हा जुन्या काळातील एक वर्णन जे होतं ते ज्या नकाशामध्ये होतं, जे टॉलेमी राजे होते त्या राजांनी ते नकाशे काढले होते आणि त्याच्यामध्ये तो इंडिका जो आहे हा दाखवला होता, तो अतिशय पूर्वेला दाखवला होता. कोलंबसला असं वाटलं की इतक्या पूर्वेला मी जहाज घेऊन प्रवास करण्यापेक्षा ही पृथ्वी जर गोल असेल तर मी पश्चिमेला प्रवास करतोय. पश्चिमेतून गेलो तरी मला भारतामध्ये जाता येईल, अर्थात त्या काळातल्या इंडिकामध्ये मला जाता येईल. आणि हा माणूस पश्चिमेला निघाला. 69 दिवसांचा अतिशय लांब लचक प्रवास केल्याच्या नंतर त्याचे 2 जहाज हरवल्याच्या नंतर नीना आणि पिंटा एका जहाजावर जाऊन बसतोय आणि सांता मारिया त्याला अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन त्याला येतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या दिवसांचं वर्णन आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. हे सगळे एक्सप्लोरर लोक जे आहेत त्यांच्यासोबत जिओग्राफर्स आहेत, त्यांच्यासोबत एस्ट्रॉनॉमर्स आहेत. कोलंबसच्या त्या जहाजावर त्याचा एस्ट्रॉनॉमर आहे. तो म्हणतोय की हे कोलंबस उद्या संध्याकाळी इतक्या आसपास ग्रहण आपल्याला पाहायला मिळणार. आपण त्या ग्रहणाचा फायदा घेऊ शकतोय. आणि कोलंबस अमेरिकेच्या किनाऱ्याला गेल्याच्या नंतर त्या आदिवासींनी त्याला थांबवलं. हे तुला जाता येणार नाहीये, कपडे वापरलेल्या माणसा, तू कोण आहेस, तू काही राक्षस आहेस की कोण आहेस तू, तुझ्या डोक्यावर हे हॅट सगळं आहे. आम्ही सगळे नागडे आहोत या ठिकाणचे आदिवासी. आणि आदिवासींनी कोलंबसला किनाऱ्यापर्यंत जाऊ नाही दिलं. कोलंबसच्या माणसांनी तलवार काढली, कोलंबसनी सूर्याकडे दाखवली आणि सूर्य काळा पडू लागला. कोलंबसच्या माणसांना हे माहित होतं की उद्या इतक्या वाजता ग्रहण आहे, त्या ग्रहणाचा फायदा घेतला पाहिजे. सूर्यग्रहणाचा फायदा कोलंबसने घेतला. आदिवासी कोलंबसला शरण आलेत आणि अशा रीतीने कोलंबसनी तो भाग जो आहे जिंकलेला आपल्याला म्हणता येईल. हे सगळे प्रवास वर्णन लिहून ठेवलेले आहेत. त्याच्या प्रवासाचा प्रत्येक, त्याचं पाणी कसं संपलं, त्याचं अन्न कसं संपलं, कोलंबसच्याच मित्रांनी त्याचा खून करायचा प्रयत्न केला. अगदी चित्रपटात पाहतो तशा प्रकारचं चादर त्यांनी अंथरलं आणि तो तलवार घेऊन झोपून राहिला बाहेर. तो आलेला माणूस जो आहे त्याला मारायला, त्याला त्यांनी नंतर मारून टाकलं आणि मग कोलंबस जिंकला. प्रवास वर्णन जे आहेत हे वर्णन अशा प्रकारची होती. त्याचंही ज्ञान जे आहे हे आजच्या लोकांनी आपण घेतो असं म्हटलं तर आपल्याला म्हणता येईल की हा भूगोलचा विकास जो आहे हा विकास आहे मध्ययुगीन काळात झालेला असं आपल्याला म्हणता येईल. 1492 ला कोलंबस जो आहे कोलंबस अमेरिकेला गेला. 1498 ला वास्को डी गामा हा भारतामध्ये आलेला आहे. यानं सुद्धा आपल्या त्या सगळ्या प्रवासाचं वर्णन जे आहे वर्णन लिहून घेतलेले आहेत. आणि मग पाहतो आपण की याच्या पुढे काय झालं. मग या दोघांचे आपण पाहतोय की प्रवास वर्णन उपलब्ध आहेत, माहिती उपलब्ध आहे. आणि मग पुढे काय झालं की मॅगेलॉन जो आहे हा जग प्रवासाला निघालेला आपण तपासून पाहतोय. या दोघांच्या अभ्यासाच्या आधारावर मॅगेलॉननी संपूर्ण जगाचं जहाजाच्या माध्यमातून एक चक्र जे आहे चक्र पूर्ण केलंय आणि पहिल्यांदा पृथ्वी गोल आहे हे सिद्ध केलंय. मॅगेलॉनचा प्रवास जो आहे हा प्रवास अतिशय महत्वाचा आपल्याला म्हणता येईल. हा सगळा मध्य कालखंडात झालाय. आणि म्हणून तुम्हाला मी हे मध्ययुगीन कालखंड जेव्हा सांगतो मी
तेव्हा नकाशे आणि प्रवास वर्णन आणि व्यापार मार्गांचा विकास जो आहे हा निव्वळ व्यापार मार्गांचा विकास नाहीये, हा जिओग्राफीचा विकास आहे असं आपल्याला म्हणता येईल. मोठ्या अर्थानं जिओग्राफी जी आहे या मध्ययुगाच्या कालखंडामध्ये विकसित झालेली आपण तपासून पाहतोय. सगळे नवीन नवीन लोक जे आहेत नवीन नवीन देशामध्ये गेलेले आहेत. भारतामध्ये वास्को डी गामा झालाय, मी त्याच्या समाधीवर गेलो होतो. कोचीन मध्ये तुम्हाला वास्को डी गामाची समाधी तुम्हाला आजही पाहायला मिळते. त्याचं मृत शरीर जे आहे काही वर्षानंतर इथून काढलं गेलं आणि लिस्बन मध्ये पोर्तुगालची राजधानी जी आहे त्याला पुन्हा दफन करण्यात आलेलं आपण तपासून पाहतोय. पण एक पाया जो होता, पाया त्याच्या त्या व्यापाराच्या माध्यमातून त्यांच्या राज्याचा त्याने इथे रोवला आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा गोवा 1962 पर्यंत हा पारतंत्र्यामध्ये होता आणि याच्या आधारून आपल्याला म्हणता येईल की कोलंबसने केलेलं काम जे किती मोठं होतं याचा अंदाज जो आपल्याला ठिकाणी करता येतोय. तो कॅप्टन कुक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या भागात तो गेलाय आणि अशा अर्थानं तो अनेक लोक जे आहेत जगभरात नॉर्थ पोलला गेलेले आहेत, साऊथ पोलला गेलेले आहेत. इथूनही जिओग्राफी जी आहे ही जिओग्राफी आपल्याला समजता येते आणि जिओग्राफीचं आपल्याला म्हणता येईल की विकास कसा झालेला आहे हे आपल्याला ठिकाणी पाहता येते. आधुनिक कालखंडामध्ये आम्ही जेव्हा येतोय तेव्हा पाहतो आपण की अतिशय नवीन असे वैज्ञानिक निरीक्षण जे आहेत निरीक्षण या ठिकाणी झालेले आपण तपासून पाहतोय. अनेकांची नावं घेता येणार नाही, खूप सारी लोक आहेत. आपण जुन्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये आपण आर्यभट्टाचं नाव घेतोय, पण खूप सारं मटेरियल जे आहे हे भारतामध्ये उपलब्ध नाही. आधुनिक कालखंडामध्ये आपण कोपर्निकसचं नाव घेऊया. तो म्हणतो की बाबा ही पृथ्वी जी आहे पृथ्वी गोल आहे, ती सूर्याच्या भोवताली फिरतोय. तर आपण पाहतोय की हे वेगवेगळे आधुनिक काळातील किंवा नवीन लोक जे आहेत ज्यांनी एक्सप्लोर केलेलं आहे नवीन जग, त्या लोकांनी नवीन अशी माहिती जी आहे समोर आणलेली आहे. आणि मग त्यामध्ये पाहतो आपण की गॅलिलिओ गॅलिली असेल, ब्रुनो असेल, ही मोठी नावं जी आहेत आपल्याला घेता येईल. कोपर्निकस असेल, कोपर्निकसचं नाव आपण सगळ्यात वर ठेवतोय. एक प्रचंड मोठं जिओग्राफी आणि मॅथमॅटिक्स त्या माणसाने काढलेलं आहे. आणि मग पृथ्वी कशी फिरताय आजही कोपर्निकसचं लॉ जे आहे हे लॉ म्हणजे कोपर्निकसनं लॉ निर्माण केलं म्हणून पृथ्वी फिरत नाहीये, पण तिच्या फिरण्याचा एक मार्ग जो आहे हा इलिप्टिकल कसा आहे, दीर्घ वर्तुळाकार कसा आहे, पृथ्वीचं फिरायचं टायमिंग जे आहे हे टायमिंग कसं मॅच होत आहे याचं अतिशय चांगलं काम जे आहे काम एका शास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तो आहे कोपर्निकस. पुढे त्याच्याच विचारावर पाहतो आपण की गॅलिलिओ गॅलिली आपल्याला मोठा माणूस आपल्याला म्हणता येईल. तर त्यांनी प्रत्यक्ष तो फिरताना सांगतोय, त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला आणि दुर्बिणीचा शोध लावल्याच्या नंतर तो चंद्राला सांगतोय की चंद्र हा काही सुंदर वगैरे नाही, चंद्र हा अतिशय खास खळग्यांनी भरलेला आहे, तो काही स्मार्ट नाहीये. अशा प्रकारचं वाक्य जे आहे गॅलिलिओ ठेवायला लागलंय. त्यानं ती दुर्बीण जी आहे दुर्बीण तिकडे गुरुकडे लावली आहे आणि गुरुकडे लावल्याच्या नंतर तो असं म्हणतोय की गुरुचे उपग्रह जे आहेत, उपग्रह शोधणारा माणूस हा आहे गॅलिलिओ गॅलिली. आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो हे 4 त्याचे उपग्रह जे आहेत हे गुरुच्या भोवतालचं सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असतील तर याचा अर्थ असा होतो की पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवताल फिरतय आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट 100% करेक्ट आहे. अशा प्रकारचं मत जे आहे मत त्यांनी मांडलेलं आहे. पण गॅलिलिओवर टीका झालेली आहे. पादऱ्यांनी बायबलच्या विरोधामध्ये कोणीही बोलू नये हा आदेश जेव्हा ठेवला होता तेव्हा आपण पाहतोय की त्या आदेशाचं पालन जर नाही झालं तर काय होईल त्याचं उदाहरण तुम्हाला मला पुन्हा सांगावं असं वाटतंय. ब्रुनो हा नावाचा एक वैज्ञानिक जो आहे आपल्याला म्हणतोय, तो म्हणतो की यस दॅट द कोपर्निकस इज करेक्ट, दॅट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, नॉट द सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. अरे पृथ्वी फिरतोय, सूर्य कसा फिरणार आहे? तो पृथ्वी सूर्याच्या भोवताल फिरतोय. ही गोष्ट ब्रुनोनी जेव्हा सांगितली तेव्हा ब्रुनोच्या समोर पादऱ्यांनी शिक्षेचं फरमान काढलेलं आहे की हे ब्रुनो, तू त्या बायबलच्या विरोधामध्ये वक्तव्य करतायस. त्या बायबलमध्ये हे सांगितलेलं आहे की परमेश्वरांनी ही पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि तिच्या भोवताल सगळे सूर्य वगैरे जे आहेत तारे फिरतायत. तू मात्र असं जर बोलशील तर तुला पनिश करावं लागेल. आणि ब्रुनोनी ते सगळं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तो असं म्हणतोय की मी माझ्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर बोलतोय, मी कोपर्निकसने सांगितलेलं आहे ते गोष्ट सांगतोय, मॅथमॅटिकली जी गोष्ट प्रूव्ह झाली आहे ते मी बोलतोय आणि यासाठी तुम्ही मला पनिश जर करत असाल तर नो डाऊट मी ते ऍक्सेप्ट करतोय. ब्रुनोला रोमच्या चौकामध्ये लाकडं ठेवलीत आणि लाकडं ठेवून त्याच्यावर ब्रुनोला बसवलं आणि जिवंत जाळलंय ब्रुनोला. एका वैज्ञानिक तथ्यासाठी हा माणूस जो आहे हा माणूस जिवंत जळलेला आहे. त्यांनी मृत्यूचा स्वीकार केलेला आहे. जगातला कदाचित विज्ञानासाठी
जळलेला किंवा स्वतःची आहुती दिलेला जर कोणतं शास्त्रज्ञ जर असेल तर तो ब्रुनो आहे असं आपल्याला म्हणता येईल. गॅलिलिओ वाचला, कारण गॅलिलिओने माफी मागितलेली आहे, त्याला चर्चमध्ये बोलवलंय. तो गुडघ्यावर बसला आणि गॅलिलिओ म्हणाला की मी जे यंत्र शोधून काढलेलं आहे, दुर्बीण, तो भूतांचा कारखाना आहे, त्यातनं कृपया कोणी पाहू नका. ही गॅलिलिओची भूमिका होती आणि चर्चनी त्यावेळेस गॅलिलिओला माफ केलंय. त्यामुळं पण ते जर केलं नसतं तर गॅलिलिओचा सुद्धा ब्रुनो सारखा हाल झाला असता, तो सुद्धा मेला असताय, त्याला जाळलं असतंय. म्हणजे सॉक्रेटिसच्या नंतर, सॉक्रेटिसने त्यावेळेस विषाचा जहर पिलायला आहे, विष पिलेला आहे त्यांनी इसवी सनाच्या पूर्वी 4th सेंचुरीमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक जो होता हा महत्वाचा, तो होता आपल्याला म्हणता येईल ब्रुनोचा. ती गोष्ट गॅलिलिओवर आली होती. तर सांगायचा अर्थ की हा जो वैज्ञानिक निरीक्षणाचा कालावधी जो आहे हा आधुनिक कालखंडामध्ये येतो. हा सगळा 16th सेंचुरी, 17th सेंचुरी, 18th सेंचुरीच्या आसपासचा हा कालावधी जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून याची पण चर्चा जी आहे चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. मित्रांनो, वैज्ञानिक निरीक्षणाच्या नंतर त्या ठिकाणचा क्षेत्रीय अभ्यास जो आहे हा लोकांनी केलेला आहे, याच वैज्ञानिकांनी केलेला आहे. काही भौगोलिक सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. त्यांनी पाहिलंय की बाबा हवा कशी वाहते आहे, पाण्याच्या लाटा कशा येतात, किंवा कोणत्या ठिकाणी पूर कोणत्या घामात येतोय, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण जे आहे निरीक्षण लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं आधुनिक कालखंड जो आहे हा भूगोलाचा अतिशय महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आता काय होत आहे? आता तर आणखी आधुनिकच्या नंतर आपण आलेलो आहे. आताच्या घडीला जिओग्राफी जी आहे ही पूर्णतः GIS बनलेली आपल्याला पाहायला मिळते. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम आजच्या घडीला आहे. संगणकावर जिओग्राफी जी आहे, जिओग्राफी आपण शिकतोय. आमचे GIS चे सॉफ्टवेअर जे आहेत मोठ्या अर्थाने निर्माण झालेले आहेत. आपण आता सगळेजण यावर्षी फर्स्ट इयरला असतानाच QGIS, क्वांटम GIS जे आहे त्याला आपण शिकणार आहोत. माझी सगळ्यांना विनंती राहील की ज्यावेळेस मी शिकवेन तुम्हाला हे, तुम्हाला या QGIS च्या आधारावर तुम्हाला नोकरी नाही लागली तरी तुमचा व्यवसाय जो आहे तुम्ही निर्माण करू शकताय. नकाशे निर्माण करणं हे तुम्हाला करता येईल, इतकी मोठी स्किल जी आहे स्किल त्या ठिकाणी आहे. हे सगळं GIS बनलेलं आहे आजच्या वेळी. रिमोट सेन्सिंग, अगदी लांबूनच आपण एखादा सॅटेलाइटच्या माध्यमातून पाहतो आपण की इमेज जी आहे इमेज घेतोय आणि तिच्या माध्यमातून त्याचा अर्थ जो आहे नेमका आपण लावतोय. एखाद्या जंगलांची निश्चित सीमा किती आहे, जंगलांचा हेल्थ कसा आहे, किंवा लँडचं आहे डिग्रेडेशन झालंय का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे आपण रिमोट सेन्सिंगच्या आधारावर आपण करू शकतोय. आपण पाहूया त्याला. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग, ती पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग पेक्षा ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग जी आहे आजकाल कशी ऍडव्हान्स होत चाललेली आहे, त्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करूया. त्यानंतर पुढे GPS, ग्लोबल पोझिशन सिस्टम. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला मोबाईल जे आहे, कदाचित ज्यावर तुम्ही आता माझं लेक्चर ऐकताय, त्यामध्ये तुम्ही GPS ऑन जर केलं असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे आहात तुम्हाला आत्ताच्या आत्ता माहित पडेल जवळपास. तुम्ही तुमच्या गावात जर असाल तर GPS ऑन करा मोबाईल मधला आणि गुगलचा मॅप लावा. तुमचा घर कदाचित तुम्हाला तुमच्या हातात तुम्हाला आता पाहायला मिळेल जगाच्या पाठीवरचा. तर हे GPSचं तंत्रज्ञान जे आहे तंत्रज्ञान हे समकालीन भूगोल आपल्याला म्हणता येईल. आत्ताच्या घडीचा भूगोल जो आहे हा असा प्रगत झालेला आपण तपासून पाहतोय. उपग्रह तंत्रज्ञान आजच्या घडीला आहे. डाटा जो आहे आपल्याला म्हणता येईल, हा सगळ्या प्रकारचा डाटा जो आहे, तुम्ही कुठे आहात, तुमचा GPS ऑन केला की तुम्ही कुठे आहात तुम्हाला माहित पडत आहे. तुमचं कॉग्निशन जर असेल नागपूर पासून तर मुंबईपर्यंत कुठे कुठे ट्रॅफिक जाम आहे तुम्हाला आत्ताच्या आता माहित पडत आहे. जिथे ट्रॅफिक जाम असेल तिथे लाल रंग, जिथे ट्रॅफिक उघडी असेल तिथे निळा रंग तुम्हाला मॅपवर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर हा सगळा डाटा जो आहे डाटा वर तुम्हाला पाठवला जातोय आणि त्या आधारावर पाहतो आपण की हा जिओग्राफी आजचा विकसित होताना तुम्हाला तपासून पाहता येतोय. तर ती पण चर्चा आता आपण करतोय. या सगळ्यांच्या आधारावर काय क्लिअर होत आहे, काय प्रश्न आहेत भूगोलचे, भूगोल नेमकं कोणत्या प्रश्नांचं उत्तर देतोय, तर आपल्याला म्हणता येईल की वेअर, कुठे, व्हॉट, काय, व्हाय, का, हाऊ, कसे, आणि हाऊ मच, किती. हे उत्तर जे आहेत या प्रश्नांची भूगोल जो आहे हा भूगोल देण्याचा प्रयत्न करतोय. सपोज आपण या ठिकाणी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन आपण जर विचारलं असेल तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त कुठे आहे, वेअर, व्हॉट, किती आहे नेमकी, तितकी जास्त का बरं आहे. आपण कधीतरी प्रश्न विचारला का बरं गंगेच्या खोऱ्यामध्ये भारतामधली लोकसंख्येची घनता जास्त आहे, गंगेच्या खोऱ्यामध्येच काय, का बरं राजस्थानमध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला एका सेकंदामध्ये सांगता येईल की गंगेच्या खोऱ्यामधली जमिनीची फर्टिलिटी जी आहे ही इतकी जास्त आहे की ती जमीन जी आहे जास्त लोकांचं पालन पोषण करू शकताय.
तिची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे जास्त आहे. हे साधं उत्तर आपल्याला ठिकाणी काढता येतं. तर या प्रश्नांची उत्तरं जी आहेत हे उत्तरं भूगोल देण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरं असं की हाऊ हॅज इट चेंज, काळानुसार त्यामध्ये काय बदल झालेला आहे का, ही जी डेन्सिटी जी आहे. जसं आता या प्रश्नाचं आपण आता उत्तर घेऊया की राजस्थान काल होता तसा आज आहे का. आपण म्हटलंय की राजस्थानची घनता जी अत्यंत कमी आहे, पण असं नाही आजकाल. आता तो इंदिरा गांधी नॅशनल कॅनल जो आहे त्यांनी भाकरा नांगलचं पाणी जे आहे त्या राजस्थानच्या सगळ्यात ड्राय अशा डिस्ट्रिक्टमध्ये, जैसलमेरमध्ये, बिकानेरमध्ये, जोधपूरमध्ये नेलेलं आहे. आणि तिथे आता मी जेव्हा गेलो होतो जैसलमेरला, आता मी बगीचे पाहिले त्या ठिकाणी. तुम्हाला आंबे पाहायला मिळतील, गहू पाहायला मिळेल. आता ऊस आणि तांदूळच शिल्लक राहिले त्या ठिकाणी, जे खूप जास्त पाण्यामध्ये होतंय. तर हाऊ हॅज इट चेंज, ही सुद्धा गोष्ट जी आहे भूगोलामध्ये आपल्याला करावी लागते. पुढे भविष्यात काय बदल होऊ शकतो याचा सुद्धा आपल्याला अभ्यास जो आहे हा अभ्यास करावा लागेल आणि भूगोल त्याची उत्तर देईल. आपण सांगतोय की भविष्यामध्ये या दराने समजा लोकसंख्या जर वाढली जर असेल तर भारतामधले कुठले प्रॉब्लेम्स जे आहेत निर्माण होऊ शकतील. भविष्यामध्ये याच दराने समजा जंगल तोड जर होत राहिली तर त्या जंगल तोडीचा काय परिणाम होऊ शकेल, त्याचं वॉर्निंग जे आहे, वॉर्निंग सुद्धा भूगोल जो आहे हा विषय तुम्हाला देतोय. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की भविष्यात काय होऊ शकेल त्याचं एक प्रिडिक्शन जो आहे, हा प्रिडिक्शन करणारा विषय सुद्धा भूगोल आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे कुठल्या तरी गोष्टींच्या शास्त्रीय आधारावर आपण करतोय आणि म्हणून त्या सगळ्या डाटाचे काही वेगवेगळे मॉडेल्स जे आहेत आपण काढलेले आहेत, त्या मदतीनं भूगोल जो आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आता आत्ताच्या भूगोलाचं हे नेमकं स्वरूप कसं आहे ही चर्चा आता आपण करूया. ज्या भूगोलाची आता आपण चर्चा केलेली आहे किंवा करतोय त्याचं आत्ताचं म्हणजे स्वरूप जो आहे स्वरूप बदलतोय. आपण आत्ताच केली चर्चा की बाबा सुरुवातीचा भूगोल कसा होता तो रामायण आणि महाभारतात पाहिला. म्हणजे त्याला आपण रिलिजियस जिओग्राफी म्हणूया. धार्मिक पुस्तकांतून भूगोलाला आपण बाहेर काढलं आणि त्याला अकॅडमिक टेक्स्टबुक मध्ये आपण त्याला टाकलेलं आहे. अर्थात आपल्याला म्हणता येईल की आम्ही जुन्या काळामध्ये भूगोल किंवा त्या पृथ्वीचा अभ्यास असा केला होता की पृथ्वी कशी आहे तर त्या नागाच्या डोक्यावर आहे, तो नाग हल्ला की भूकंप येतो, जिओग्राफी आहे. पण जुन्या काळातील समजुतीच्या आधारावर भूगोल जो आहे भूगोल आपण शिकलोय. आता ते आपण शिकणार आहोत का? आता नाही शिकणार आहोत आपण. कारण सगळ्या हायपोथेसिस आता नव्याने निर्माण झालेल्या आहेत, सगळे थ्योरी झालेले आहेत नवीन नवीन. सगळे सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत प्रत्यक्षतः पृथ्वीला आपण अभ्यासतायत आणि त्यामुळं आताच्या भूगोलाचं स्वरूप जे आहे हे बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. तीच चर्चा आता आपण करतोय. मग आताच्या भूगोलाचं स्वरूप कसं आहे? सो दॅट इज स्पेशल. आताचं भूगोल जे आहे हे स्थान या गोष्टींच्या संदर्भात जास्त चर्चा करतात की एखादी घटना जर घडली असेल, ती नॅचरल असेल, ती ह्युमन बिईंग सोबत जोडली असेल, ती ऍग्रिकल्चरल असेल, कसली असेल, ती कुठे घडलेली आहे, कोणत्या अक्षरवृत्तावर आणि रेखावृत्तावरती घेतलेली आहे किंवा घडलेली आहे, हिचा अभ्यास आपण भूगोलामध्ये करतोय. हा भूगोलाचा अतिशय महत्वाचा डायमेन्शन आहे. रिजनल अस्पेक्ट, भूगोलाचं स्वरूप जे आहे हे आजकाल रिजनल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. की आता मी जसं बोललोय की गंगेच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येची दाटी जास्त आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश असेल, त्यामध्ये उत्तराखंड असेल, त्यामध्ये बिहार असेल, त्यामध्ये झारखंड असेल, त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल. आपल्याला रिझन म्हणावा लागेल. या सगळ्यांना कुठल्या तरी गोष्टीपासून आपण जोडतोय आणि जोडणारी गोष्ट काय आहे तर तो गंगेचं खोरं आहे. जोडणारी गोष्ट काय आहे तर तो टुंड्रा प्रदेश आहे, तो कितीतरी मोठा राहू शकेल. जोडणारी गोष्ट काय आहे तर तो इक्वेटोरियल फॉरेस्ट आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये हा इक्वेटोरियल फॉरेस्ट असेल आणि त्यातले ट्रेड्स जे आहेत ते बिलकुल सारखे असतील. समान अशी वैशिष्ट्य संपूर्ण जगभर त्या इक्वेटोरियल फॉरेस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून रिजनल अस्पेक्ट जो आहे हा भूगोलाचा आजचा एक महत्वाचा नेचर आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा आहे इन्व्हायरमेंटल. आजच्या भूगोलाचं स्वरूप जे आहे हे मोठ्या अर्थानं इन्व्हायरमेंटल जिओग्राफी बनलेलं आपल्याला तपासून पाहता येते. आताच्या ज्या जिओग्राफीची आपण चर्चा करतोय ती मोठ्या अर्थानं आपण पाहतोय की इन्व्हायरमेंटल कन्सर्न तिचा आपण घेतोय आणि तिला अभ्यासाचा प्रयत्न आपण करतो. तर सांगायचं तसं की इन्व्हायरमेंटल अस्पेक्ट जे आहेत खूप सारे आहेत. प्रत्येक गोष्ट जी आहे त्या संदर्भात त्याला जोडून पाहायचा प्रयत्न करतो आपण. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट पुन्हा इन्व्हायरमेंटल इश्यू आहे, मायनिंग करायची आहे पुन्हा इन्व्हायरमेंटल इश्यू आहे. तर या अँगलनी हा भूगोल जो आहे हा अभ्यासाचा प्रयत्न आपण करणार आहोत. नवीन काळामध्ये हा अँगल जो आहे हा सगळ्यात जास्त महत्वाचा झालेला आहे. कारण पर्यावरणाची काळजी समजा आपण जर नाही घेतली तर ही ग्लोबल वॉर्मिंग जी आहे जगातल्या अनेक देशांना पुढच्या 50 वर्षामध्ये मारून टाकणार आहे. जगातल्या अनेक देशांचे समुद्र किनारे जे आहेत ते पाण्यामध्ये समृद्ध होणार आहेत. जगातील अनेक देश जे आहेत हे जगाच्या नकाशावरून गायब होतील. ही स्थिती जर असेल
तर आपल्याला एन्व्हायरमेंटल नेचर जो आहे हा भूगोलचा हा पाडावा लागणार आहे आणि प्रत्येक गोष्ट त्या सेन्सिटिव्ह एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आपल्याला अभ्यासून घ्यावी लागणार आहे. म्हणून हा आस्पेक्ट जो आहे फार महत्वाचा आहे. ह्युमन नेचर जो आहे भूगोलचं म्हणजे निव्वळ हे यासाठी महत्वाचं आहे की निव्वळ फिजिकल जिओग्राफी आपण अभ्यासतोय. तिचा अर्थ काय असणार आहे? जगातील सगळ्यात उंच पर्वत हिमालया, मग नंबर 2 वर काय तर अमुक पर्वत, नंबर 3 वर काय तर तमुक पर्वत. या माहितीचा आपल्याला उपयोग काय होणार आहे? तुम्ही जोपर्यंत तो हिमालय जो आहे माणसासोबत जोडणार नाही, आपल्याला हे पाहावं लागेल की हिमालयाच्या दक्षिण उतारावर जास्त माणसांची लोकवस्ती आहे उत्तर उतारापेक्षा. उत्तर उतारावर कुठलीच शेती होत नाही, दक्षिण उतारावर सगळे चहाचे आणि कॉफीचे मळे आपल्याला पाहायला मिळतील. का बरं? त्याची कारणं आपल्याला शोधावी लागतील आणि मग आपण पाहतो की ह्युमन हा जो अस्पेक्ट जो आहे हा फिजिकल सोबत जोडायचा प्रयत्न आपण करतोय. प्रत्येक ठिकाणी फिजिकल जिओग्राफी आपण जेव्हा जोडूया त्यामधला ह्युमन हा कन्सर्न जो आहे आपल्याला घ्यावा लागेल आणि म्हणून हा एक डायमेन्शन जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. भूगोलाचं आजचं स्वरूप जे आहे मग या सगळ्यांच्या आधारे काय म्हणता येईल की ते गतिशील आहे. कालचं स्वरूप जे होतं ते रिलिजियस होतं. आजचं स्वरूप कसं आहे हे आजचं आधुनिक स्वरूप आहे ना. म्हणजे भूगोलाचं स्वरूप जे आहे ते बदलत आहे. काल भूगोलचा अभ्यास धार्मिक ग्रंथांतून केला होता, आता इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून आपण करतोय. आता तापमान मोजायला थर्मोमीटर आहे, हवेचा वेग मोजायला एनिमोमीटर आहे, रेन गेज आहे पाणी मोजायला. या सगळ्या गोष्टी या तुमच्या हातामध्ये आलेल्या आहेत आणि याचा अर्थ असा की काळ जसा जसा बदलला, तंत्रज्ञान जसं बदललेलं आहे, त्यानुसार भूगोलाचं स्वरूप जे आहे हे बदलत चाललेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून एक शेवटी वाक्य वापरतोय दॅट द नेचर ऑफ द जिओग्राफी इज डायनामिक. हे अतिशय गतिशील आहे. ही गोष्ट जी आहे ही आपल्याला मान्य करावी लागणार आहे. सोबतच भूगोल या विषयाचं स्वरूप जे आहे हे कसं आहे तर ते इंटरडिसिप्लिनरी आहे. वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत ह्या शाखा भूगोल सोबत जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. भूगोल हा एकाच वेळेस पॉलिटिकल सायन्स सोबत जोडलेला आहे, तो इकॉनॉमिक्स सोबत जोडलेला आहे, तो हिस्ट्री सोबत जोडलेला आहे. सोबतच तो इतरही शाखा ज्या आहेत म्हणजे सायन्स मधल्या शाखांची आपण चर्चा करूया. फॉर एक्झाम्पल तो बायोलॉजी सोबत जोडलेला आहे का? हो जोडलेला आहे. तो केमिस्ट्री सोबत जोडलेला आहे तर जोडलेला आहे. फिजिक्स सोबत जोडलेला आहे का? येस, इट इज कन्सर्न विथ द फिजिक्स. आणि अशा अर्थानं आपल्याला म्हणता येईल की भूगोल या विषयाचं स्वरूप आजचं कसं आहे तर ते इंटरडिसिप्लिनरी आहे मोठ्या अर्थानं. पुढचं आपण तपासून पाहतोय की तो वैज्ञानिक स्वरूप आहे, विश्लेषणात्मक स्वरूप जे आहे भूगोलाचं आणि सोबतच ते अतिशय व्यावहारिक सुद्धा स्वरूप जे आहे भूगोलाचं बनलेलं आहे. हे भूगोलाचे स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजचं भूगोलाचं या सगळ्या स्वरूपांच्या पैकी सगळ्यात महत्वाचं जर कोणतं स्वरूप जर असेल तर ते शेवटी आलेले ते अतिशय व्यावहारिक आहे. भूगोल हा आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. तो तुमच्या ऍग्रिकल्चरलच्या संदर्भात आता असलेले प्रॉब्लेम जे आहेत त्याला तो उत्तर देतो. तो तुमचा पॉप्युलेशन या सगळ्या लोकांना प्यायला पाणी मिळेल का याचं उत्तर तुम्हाला भूगोलात पाहायला मिळेल. या सगळ्या लोकांना त्याच्या पोटामध्ये आपण 2 घास टाकू शकू का याचं उत्तर कोण देईल? इकॉनॉमिस्ट नाही देणार, उद्योजक नाही देणार, जिओग्राफी तुम्हाला अभ्यासावी लागेल. आणि त्यामुळं हा अतिशय व्यावहारिक असा एक विषय जो आहे विषय बनलेला आहे. ही सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करतोय. भूगोलाचे स्थानिक स्वरूप कसं आहे, द स्पेशल नेचर ऑफ जिओग्राफी ही सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल. आणि मग पाहतो आपण की मोठ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका स्पेशल त्या परिसरातल्या संदर्भात त्या अभ्यासाचा प्रयत्न आपण करतोय आणि त्यामुळे भूगोलचं हे स्वरूप जे आहे हे फार महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. एका लोकेशन आणि स्पेसच्या संदर्भात त्यांना आपल्याला नेहमी अभ्यासतो आहे आणि म्हणून या विषयाचं स्वरूप जे आहे स्वरूप एक स्पेशल बनलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ती घटना कुठे घडलेली आहे, ती घटना कोणत्या भूभागात घडलेली आहे, ती घटना किंवा ती सपोज डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन असेल तर तिचं कसं झालेलं आहे, तिथंच जास्त का बरं पाहायला मिळत आहे, तिथेच जास्त एज अँड सेक्स आपल्याला डायनामिझम जास्त का बरं पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा प्रयत्न आपण करतोय आणि त्यामुळं या विषयाचं स्पेशल नेचर जे आहे आणि स्पेशल रिलेशनशिप जे आहे या दोघांचाही अभ्यास जो आहे हा भूगोलामध्ये करावा लागतोय. ती चर्चा सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. या भूगोलाचं पर्यावरणीय स्वरूप कसं आहे ते आपण या ठिकाणी तपासून पाहतोय. भूगोलाचं स्वरूपच आजकाल एन्व्हायरमेंटल मोठ्या अर्थानं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की नैसर्गिक पर्यावरणातल्या कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करतोय. भूगोलात मानव आणि पर्यावरण यांच्यातील जे काही अंतरसंबंध जे आहेत ते अंतरसंबंध या सगळ्या अँगलनी मांडायचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून एन्व्हायरमेंटल नेचर जे आहे हे तुम्हाला मोठ्या अर्थानं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. पर्वत, नद्या, हवामान ह्या तीनही गोष्टी एकमेकांसोबत जुळलेल्या आहेत. हिमालय पर्वत जो आहे त्या पर्वतावरच्या नद्या आहेत, त्या भागातलं हवामान
त्या भागातली माती, त्या भागातली वनस्पती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला एकत्र एकमेकाला जोडलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा अर्थानं ही सगळी एकमेकांसोबत संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय की या सगळ्याच घटकांचा एकमेकांसोबत असलेला संबंध जो आहे हा संबंध आपल्याला तपासून पाहावा लागेल आणि तो पुन्हा एन्व्हायरमेंटल अँगल जो आहे ह्युमन जिओग्राफीचा, या दोघांनाही आपण एकमेकाला जोडतो आणि मग त्यातून आपल्याला भूगोलाचं एक पर्यावरणीय स्वरूप जे आहे हे नव्यानं निर्माण झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आताच्या घडीला पर्यावरणातल्या अनेक घटना ज्या आहेत किंवा घटक जे आहेत हे घटक अतिशय महत्वाचे झालेले आहेत. म्हणजेच आपण पाहतो की पर्यावरणाचं संकटच संपूर्ण जगावर निर्माण झालेलं आहे. आपण काल परवा ग्लोबल वॉर्मिंगची गोष्ट जी आपण नव्यानं शोधली होती ती प्रत्यक्षतः इतक्या वेगानं वाढेल असा आपण अंदाजच केला नव्हता. पण ज्या वेगानं आता हा ग्लोबल वॉर्मिंग होतो आहे, लोकांचं म्हणणं असं आहे की आईस कॅप जे आहेत हे वितळतील आणि सी लेवल कदाचित अर्ध्या मीटरच्या आसपास जरी वाढत जर असेल तर त्याचे प्रचंड गंभीर संकट जे आहेत संपूर्ण जगावर निर्माण झालेले असतील असं आपल्याला म्हणता येईल. एका मला देशाचं नाव तुम्हाला सांगावं असं वाटेल. टुवालू नावाचा एक देश आहे, छोटासा देश आहे टुवालू. तो टुवालू देश समुद्र सपाटीपासून फक्त काही सेंटीमीटरच्या उंचीवर आहे, संपूर्ण देश. आणि त्याला पक्क माहित आहे की पुढच्या 50 वर्षामध्ये आमचा देश जो आहे हा बुडणार आहे. आतापासून टुवालूनी तो न्यूझीलंड, तो न्यू गिनी, तो ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांशी संपर्क केलेला आहे आणि आम्हाला पॉलिटिकल असायलम, इन्व्हायरमेंटल डेंजरमुळं आम्हाला तुम्ही द्यावं अशा प्रकारची विनंती आतापासूनच केलेली आहे. न्यूझीलंडनी नकार दिलेला आहे. न्यूझीलंडने सांगितलं बा की तुम्ही आमच्या देशामध्ये जर येत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर ख्रिश्चन धर्म तुम्हाला स्वीकारावा लागेल, तुम्हाला इंग्रजी भाषा ऍक्सेप्ट करावी लागेल आणि सध्या तरी टुवालू जो आहे टुवालू तो मान्य करत नाही. पण मरता क्या ना करता आज ना उद्या त्या लोकांना दुसऱ्या देशामध्ये जावंच लागेल, कारण पक्का पुढच्या 50 वर्षामध्ये टुवालू जगाच्या नकाशातून गायब होणार आहे. हे संकट आहे आणि त्या संकटांचा अभ्यास जो आहे हा भूगोलामध्ये करतोय. म्हणून या विषयाचं स्वरूप जे आहे आता इन्व्हायरमेंटल नेचर असं म्हणलेलं आपण तपासून पाहतोय. आपण पाहतोय की ते अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते त्या अंटार्क्टिकाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यातून त्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एक एक होल जो आहे हा निर्माण झालेला आपल्याला पाहता येतोय. त्याचा 1980 1990च्या आसपास त्याचा आपण अभ्यास जो आहे मोठ्या अर्थानं केलेला आहे. नवीन नवीन संकट जे आहेत आलेले आहेत. आपण पाहतो की वनस्पती, वन्यजीव, चंद्रपूरचं आपण उदाहरण या ठिकाणी घेऊया. मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट आलेला आहे. हा मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे हा का बरं आलेला आहे? मनुष्याच्या बदमाशा करतोय की तुमचे घर, तुमच्या शेत्या, तुमचा इंडस्ट्री हा जंगलामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे जंगलातले वाघ जे आहेत बाहेर आलेले आहेत. ते तुमच्या घरामध्ये येतात, घरातून लोकांना उचलून येतात, शेतातून लोकांना उचलून येतात. हा जो कॉन्फ्लिक्ट जो आहे हा कॉन्फ्लिक्ट का बरं निर्माण झालेला आहे? त्या कॉन्फ्लिक्टला वॉर्निंग करायचं काम जो आहे हा भूगोल करतो. आणि नाही ऐकलं तर मग कॉन्फ्लिक्ट आहे शेवटी. दरवर्षी 50 ते 55 लोकांचा मृत्यू जो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षामध्ये होतोय. पर्यावरणाचा कन्सर्न जे लोक असतील ते लोक सरकारना वॉर्न करतात की प्लीज हे करू नका. तो प्रोफेसर जी डी अगरवाल गंगेच्या शुद्धीकरणासाठी त्या ठिकाणी नवीन इंडस्ट्री लावू नका, तिथे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर लावू नका म्हणून सरकारला त्यांनी विनंती केली आणि तरीही सरकारने त्याचं नाही ऐकलं. त्यांनी उपोषण केलंय. कित्येक दिवस उपोषण केल्याच्या नंतर प्रोफेसर जी डी अग्रवाल जो आहे अतिशय विद्वान असलेला माणूस जो आहे त्याचा मृत्यू झाला. सरकार ऐकत नाही, त्याला काय करणार आहोत सध्या आपण. पण भूगोलशास्त्रज्ञांचं काम आहे की सरकारला आपण वॉर्न करूया, तुम्ही या ठिकाणी हे करू नका प्लीज, हे सांगायचं काम आपण करतो की नाही. हेच एक विशेष जे आहे विशेष या विषयाचं आहे. तुम्ही इथे घर बांधू नका, हा लो लँड एरिया आहे, हा फ्लड एरिया आहे. अरे तुम्ही तिथं जर कराल तर तुमच्यावर काय विपत्ती येईल, हे वॉर्न करायचं काम जो आहे भूगोल करतोय. आणि या सगळ्या अँगलनी भूगोल या विषयाचं स्वरूप जे आहे स्वरूप इन्व्हायरमेंटल बनलेलं आहे. ही गोष्ट जी आहे गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. भूगोलाचे आंतरशाखीय महत्व किंवा स्वरूप जे आहे स्वरूप अतिशय महत्वाचं आहे. हे सुद्धा आता आपण करतोय. मित्रांनो हे सगळं तुम्हाला मी जे सांगतोय हे भूगोलचं आजचं स्वरूप जे आहे स्वरूप कसं आहे, जो विषय पुढच्या 3 वर्षामध्ये आपण अभ्यासणार आहोत फर्स्ट इयर, सेकंड इयर फायनलला किंवा त्याच्याही नंतर पीजीला, तो विषय नेमका काय आहे त्याचा ओळख तर आपण करून घेऊ ना. तर ही ओळख जी आहे हे आजच्या दिवसाला आपण करतोय आणि त्यामध्ये अतिशय महत्वाची ओळख जी आहे ही आपल्याला असं म्हणता येईल की दॅट द नेचर ऑफ जिओग्राफी इज इंटरडिसिप्लिनरी. या विषयाचं स्वरूप जे आहे हे मोठ्या अर्थानं आंतरशाखीय झालेलं आहे. मला तुम्हाला वाक्य सांगावं असं वाटतोय की एक कुठलाही शाखा किंवा कुठलंही ज्ञान, कुठलाही विषय जो आहे हा इंडिपेंडेंट राहूच शकत नाही.
इमॅन्युअल कांट हा जो अतिशय महत्वाचा फिलॉसॉफर जो आहे जर्मनीचा, त्याचं एक वाक्य मला सांगावं असं वाटतंय. तो असं म्हणतोय की दॅट द बायफर्केशन ऑफ द सायन्सेस इन द व्हेरियस ब्रँचेस लाईक पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, दीज आर नथिंग बट द मर्डर ऑफ द सायन्स. एखाद्या विषयामध्ये एक इंटेग्रल असा एक नॉलेज असतोय, ती सगळी घटना सगळ्या गोष्टींसोबतच जुळलेली असते. पण तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करून त्याचा अभ्यास जेव्हा करता, तुम्ही काही करत नाहीये, तुम्ही त्या सायन्सचं मर्डर करता, खून करताय. ही भूमिका त्यांनी मांडली होती. आपण हीच भूमिका आता घेतोय. एक भूगोलातली एखादी घटना, समजा रेनफॉल हा जास्त जर असेल तर त्याचा संबंध कसा होत आहे. रेनफॉल एखाद्या ठिकाणी खूप जास्त असणं, ही गोष्ट जी आहे, गोष्ट अनेक 3-4 गोष्टींसोबत जुळलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याची जिओलॉजी कशी आहे, त्याची जिओग्राफी कशी आहे, पाण्यात हवेचा वेग कसा आहे, हवेची दिशा कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा संबंध जो आहे तुम्हाला म्हणजे एकाच वेळेस क्लायमेटोलॉजी, जिओलॉजी, जिओग्राफी, त्याचा परिणाम कसा होईल, मग रेनफॉल, मग ऍग्रिकल्चर, मग इकॉनॉमिक्स, मग ह्युमॅनिटीज, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत पुन्हा त्या विषयामध्ये जुळलेल्या आपल्याला पाहायला मिळता येईल. आणि त्यामुळं या विषयाचं स्वरूप जे आहे मोठ्या अर्थानं इंटरडिसिप्लिनरी बनलेलं आहे, हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. तर या विषयाचं स्वरूप जे आहे मित्रांनो, इंटरडिसिप्लिनरी आहे. भूगोलाचा संबंध जिओलॉजी सोबत मोठ्या अर्थानं असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. भूगोलातील हवामानशास्त्र जो आहे हा भूविज्ञानासोबत जुळलेला नाही का? आहे. हिमालयाच्या उंच भागावर तापमान कमी आहे. म्हणजे हिमालय जो आहे त्याची ऑरिजिन कशी आहे, जिओलॉजी मधली आहे. वर तापमान कमी आहे, ही क्लायमेटोलॉजी आहे. त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतोय, ही ही काय आहे मग, तर हा जलशास्त्र आहे. त्या जास्त पाऊस किंवा कमी पावसाच्या परिसरामध्ये कुठली तरी वनस्पती त्या ठिकाणी लागलेली आहे, देवदार सारखी, हा काय आहे, तर त्या ठिकाणची बॉटनी आहे. ती वनस्पती अतिशय महत्वाची आहे पैशांच्या दृष्टिकोनातून किंवा कारखान्यांच्या टिंबरच्या मार्केटच्या माध्यमातून. हा काय आहे, तर हा त्यातला इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र. पाकिस्तान सारख्या देशांनी त्या देवदारला त्यांचा राष्ट्रीय वृक्ष घोषित करून टाकलेला आहे. आमच्याकडे त्याच्यावर पूर्ण बंदी काढलेली आहे, आता आपण तोडू शकत नाही झाडं. त्या ठिकाणचे लोक मात्र त्या ठिकाणी राहू शकतात त्या जंगलामध्ये. हा काय आहे, तर ही सोशिओलॉजी आहे. त्या ठिकाणी वेगळा असा इतिहास निर्माण होतो आहे जंगलांचा. हा काय आहे, हे हिस्ट्री आहे. आणि त्यामुळं जिओग्राफी हा विषय जो आहे, हा विषय या सगळ्या विषयांसोबत एकमेकाला जोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही असं म्हणतोय की नॉर्मली हिस्ट्री इज अ प्रोडक्ट अँड द जिओग्राफी इज अ कॉज. भूगोल जो आहे हा कारण आहे आणि इतिहास जो आहे हा इतिहास परिणाम आहे. तो उंच सह्याद्रीचा माथा जर नसता तर शिवाजी महाराज नसता आला. म्हणजे शिवाजी नावाचा माणूस जन्माला आला असता, पण कदाचित तो राजा नसता बनला. तो राजा बनायच्या अगोदर त्याला पकडलं गेलं असतं औरंगजेबाच्या माध्यमातून आणि मारून टाकलं गेलं असतं. पण शिवाजी त्या जंगलामध्ये लपलेत आणि आता शिवाजी नाही, आता ते छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत. त्यांचा आता आपण जय जयकार करतोय. त्यांनी एका स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी आणि पायातनी रचलेला आहे. याचं कारण काय असेल, द पॉझिटिव्ह नेचर ऑफ जिओग्राफी. त्यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचा दगड जो निवडला त्यांच्या राजधानीसाठी, ते अतिशय जिओग्राफीचे अभ्यासक होते असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यावर कोणी विजय मिळवूच शकत नाहीये, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि मग त्याला राजधानी केलंय. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की सगळेचे सगळे विषय, इव्हन पॉलिटिकल सायन्स, खालच्या वाक्य आपण घेतोय, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी यांचा संबंध नाहीये का? हे एकमेकांमध्ये जुळलेले नाही आहेत का? आहेत. आम्ही भारताला नावच मुळात इंडिया जी दिलंय का नदीमुळे दिलंय? पंजाबचं नाव पंज आणि आब, 5 नद्या. आब या उर्दू मधील शब्दाचा अर्थ पाणी असा होतोय. 5 नद्यांचा परिसर म्हणजे पंजाब आहे. झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज ह्या त्या 5 नद्या आहेत. नायजर नावाची नदी आहे, तिला तिला नायजेरिया नावाचा देश केलेला आहे. नायजर नावाचाही देश आहे. झांबेजी नावाची नदी आहे. झिम्बाब्वे नावाचा देश आहे. म्हणजे जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स याचा संबंध आपल्याला पाहायला मिळतोय. काहींच्या झेंड्यावर, जपानचं उदाहरण घेऊया. जपानला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणतोय. त्यांच्या झेंड्यावर तो आलेला आहे सूर्य. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा सूर्य उगवतोय, त्याला आपण नावच दिलं आहे अरुणाचल प्रदेश. त्याच्या बाजूला असलेला एक राज्य जे आहे मेघालय, तुम्हाला वर्षभर तुम्हाला ढग पाहायला मिळतील, त्याचं नावच आपण मेघालय दिलं आहे. हिमालयामधलं हिमाचल प्रदेश जो आहे, बर्फाचं घर आहे, आपल्याला पाहायला मिळेल. तर
जिओग्राफी आणि त्या ठिकाणचं पॉलिटिकल सायन्स. हिमालयानी चायनाला आणि इंडियाला डिवाइड केलेलं आहे. अदरवाईज दोघांमध्येही अतिशय डीप अशी कल्चर टाईज आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हिमालय होता म्हणून आमचं आदान प्रदान नाही झालेलं आहे. तो ऑस्ट्रेलिया कोट्यावधी वर्षापासून वेगळा आहे म्हणून त्या ठिकाणची झुलॉजीच वेगळी आपल्याला पाहायला मिळेल. ही आहे की तुमची जिओग्राफी कशी आहे त्याचा परिणाम जो आहे तुमच्या गोष्टीवर होतो. आणि म्हणून इंटरडिसिप्लिनरी एकमेकांचा अंतरसंबंध आहे का ती गोष्ट आपल्याला पाहावी लागते आणि ती पाहतोय आपण. GIS आणि स्पेशल टेक्नॉलॉजी ही सुद्धा आजच्या भूगोलाची अतिशय महत्वाची गरज आहे आणि म्हणून आमच्या विषयाचं स्वरूपच तसं बनवून गेलेलं आहे. आता तुम्ही जिओग्राफी जर शिकायचं असेल तर तुम्ही हातामध्ये दंड तुम्ही गुगल घेऊन बसता, गुगल मॅप काढताय, गुगल अर्थ काढता, गुगल अर्थ प्रो काढताय तुम्ही. काय आहे वाला आमच्या विषयाचं बदललेलं स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ती सुद्धा चर्चा जी आहे चर्चा आता आपण करतोय. भूगोलाच्या मेजर ब्रँचेस जे आहेत त्या काय आहेत त्या आपण पाहूया. आपण बेसिकली दोन भागात जिओग्राफीला तोडतोय आपण, भौतिक भूगोल आणि मानवी भूगोल. त्याच्यामध्ये भौतिक भूगोलामध्ये जिओमॉर्फॉलॉजी असेल, क्लायमेटोलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल, हायड्रोलॉजी असेल, पॅडोलॉजी असेल आणि बायोजिओग्राफी असेल. ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत शाखा आपण इथे अभ्यासतो आहे आणि त्यामुळे ह्या शाखा ज्या आहेत आपल्याला म्हणता येईल. आपण ह्युमन जिओग्राफीवर मानवी भूगोला देतोय. लोकसंख्या भूगोल अतिशय महत्वाचा आहे. आर्थिक भूगोल, वस्ती भूगोल, सामाजिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, राजकीय भूगोल ह्या शाखा आमच्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला तपासून पाहाव्या लागणार आहेत. तर ते पाहूया आपण आता. पुन्हा रिजनल जिओग्राफी जो आहे हा आमचा अतिशय महत्वाचा नेचर आपल्याला म्हणता येईल. आतापर्यंत आपण तेच पाहिलं होतं की अरावलीचा अभ्यास आपण करतोय, द हिमालयन रिजन आपण पाहतोय, डेक्कन ट्रॅप आपण अभ्यासतोय. तर हा दुसरा काही नसून हा आपल्याला म्हणता येईल की एक रिजनल जिओग्राफी आहे. द कोस्टल जिओग्राफी, भारतातला सगळा कोस्ट जो आहे, सगळेचे सगळे राज्य जे आहेत त्या कोस्ट मध्ये येत आहेत आणि त्याचा कोस्टल जिओग्राफी आपण पाहतोय. आईसलँड जे आहेत सगळे भारताचे, ते सगळेचे सगळे आयलंड जे आहेत त्यांचा आपल्याला भूगोल जो आहे आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते पण आपण पाहूया. जमिनीवरचं आपण उदाहरण घेतो या ठिकाणी की वेगवेगळ्या भागातली वेगवेगळी, महाराष्ट्रातला गडचिरोली अतिशय महत्वाचा रिजन आहे आणि म्हणून 70% लँड जी आहे जिल्ह्याची जंगलांच्या खाली जर असेल तर त्याचा स्पेशल आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. का बरं आहे? अशा प्रकारचा भूगोल जो आहे हा प्रादेशिक भूगोल म्हणून आपल्याला अभ्यासावा लागतोय. तो सुद्धा आपण अभ्यासूया. भारताचे वेगवेगळे रिजन आहेत त्या रिजनचा सुद्धा आपण अभ्यास करूया. आपल्याला माहित आहे की हिमालयन रिजन वेगळा आहे. आपल्याला माहित आहे गंगेटिक प्लेन जो आहे हा बिलकुल वेगळा आहे. हिमालयन रिजन पेक्षा गंगेटिक प्लेन जो आहे त्याचा नेचरच वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय की राजस्थानचा वाळवंट जो आहे अतिशय वेगळ्या अशा रिजनचा बनलेला आहे. डेक्कन ट्रॅप जो आहे पुन्हा एका वेगळ्या भागाचा आहे. कोस्टल रिजन जो आहे त्याचा नेचर वेगळा आहे आणि आयलंड जे आहेत त्याचं रिजन सुद्धा वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतील. याला आपण रिजनल जिओग्राफी म्हणतोय. तर ती रिजनल जिओग्राफी सुद्धा अभ्यासायचा प्रयत्न आपण करूया. हे मोठे मोठे मी वर्ड वापरायचा प्रयत्न करतोय ते आपण वापरू पुढे, पण अतिशय सोपा आहे. या शब्दांना तुम्ही घाबरून जाऊ नये. प्रत्येक हा अस्पेक्ट शिकताना तुम्हाला मजा येईल. भूगोल हा तुमचा बांधून ठेवणारा विषय आहे, तुम्हाला हटू देणार नाहीये. हे तुम्हाला मला गॅरंटीने सांगावं असं वाटतं. आणि इतर कोणत्याही परीक्षा तुम्ही जेव्हा पास कराल त्यात भूगोलातले प्रश्न जे आहेत जवळपास 20% आलेले असतील ही तुम्हाला मला गॅरंटी द्यावीशी वाटते. आणि त्यामुळं अतिशय महत्वाच्या विषयाला तुम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहात. तर हे सगळं शिकायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आपण या ठिकाणी करू. स्कोप ऑफ जिओग्राफी. मग याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे तर प्रचंड मोठी आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं की आताच्या वेळेला भूगोल मधल्या शाखा किती आहेत. ज्या आता शाखांची नावं घेतली होती मी त्यांची एकूण संख्या समजा मोजून जर पाहिली असेल तर ती 90च्या आसपास मिळते. आपण पाहतोय की जिओलॉजी जो आहे भूगोलसोबत जोडलेला आहे, जिओमॉर्फॉलॉजी जी आहे, क्लायमेटोलॉजी आहे, हायड्रोलॉजी आहे, पॅडोलॉजी आहे, फायटोजिओग्राफी आहे, झू जिओग्राफी आपल्याला पाहायला मिळेल, पॉप्युलेशन जिओग्राफी असेल, सेटलमेंट जिओग्राफी असेल, ऍग्रिकल्चरल जिओग्राफी असेल, इंडस्ट्रियल जिओग्राफी असेल, ट्रान्सपोर्ट जिओग्राफी असेल. आपण पाहतोय की पुन्हा हे वेगवेगळे विषय जे आहेत हे विषय तुमच्या या भूगोलामध्ये मोडतील आणि या सगळ्यांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि तो आपण करूया. तर या भूगोलाची व्याप्ती जी आहे ही खूप मोठी आहे. आता मॉडर्न जिओग्राफी आजची जी आहे त्याचा काय स्कोप आहे तर आजच्या भूगोलात आपण सुरुवातीलाच बोललो होतो या ठिकाणी की GIS जो आहे हा आजच्या जिओग्राफी बनलेला आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. त्या माध्यमातून आपण काय करतोय तर आपण स्पेशल एनालिसिस आपण करतोय. एखाद्या भागाचा नेमका अभ्यास जो आहे अभ्यास करायचा प्रयत्न करतोय.
कशाच्या मदतीनं करतोय, तर त्यामध्ये पुन्हा रिमोट सेन्सिंग येतंय. त्या रिमोट सेन्सिंगच्या मदतीने आपण काय करतोय, तर जीपीएस आणि डिजिटल मॅपिंग. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे आहात हे ताबडतोब तुमचा मोबाईल तुम्हाला सांगतोय. तुमची स्पीड किती आहे गाडीची तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, हे सुद्धा तुम्हाला पाहता येत आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून काय करतो आपण, तर मग रिजनल प्लॅनिंग असेल, त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग असेल, त्यांचे नियम असतील, हे आपण या विषयांच्या माध्यमातून फ्रेम करायचा प्रयत्न करतोय. आपत्ती व्यवस्थापन. प्रत्येक शहरामध्ये फ्लड जो आहे, पूर, हा मोठ्या अर्थानं येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं मॅनेजमेंट कसं करावं. आता आपण ही चर्चा करत असताना आसाममध्ये पूर आहे. मागच्या 15 ते 20 दिवसापासून आसाममध्ये पूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि जिओग्राफीचा पुरेसा अभ्यास न केल्यामुळं, कुठेतरी घर बांधल्यामुळं, कुठल्या तरी रूल्सचं व्हायोलेशन केल्यामुळं पुराची आपत्ती जी आहे ही आणखीनच मोठी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मग तिचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आपल्याला पर्यावरणाचं व्यवस्थापन करावं लागेल. आपल्याला जलसंपत्ती असलेलं पाणी जे आहे ते पुरवावं पण लागेल. त्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आमच्या जुन्या लोकांनी केलंय. आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले तलाव जे आहेत त्या तलावामध्ये आजही पाणी आहे. पण नवीन काळामध्ये आम्ही तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंड राजांनी 4,500 तलाव बांधलेले होते. आता किती शिल्लक आहेत. चंद्रपूर शहरामध्ये पाहतो आपण की 7 तलाव होते. आता एकच तलाव शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की जलसंपत्तीचं व्यवस्थापन आपल्याला करावंच लागणार आहे. हा भूगोलचा आत्मा आहे आणि ते आपण करूया. कृषीचं नियोजन करावं लागेल. कृषीचे व्हायोलेशन जर जास्त झालं असेल तर लोकांना आपण अन्न देऊ शकू का. 1,45,00,00,000 आसपास आमच्या देशाची लोकसंख्या आहे. या इतक्या मोठ्या लोकांना त्यांना पोटभर आपण अन्न देऊ शकू का, किमान त्यांना प्यायला पाणी देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. जो जिल्हा चंद्रपूर आज विकसित जिल्हा आपण असं म्हणतोय, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास आजही 35% लोकांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारणार आहोत की नाही स्वीकारणार आहोत. आपल्याला म्हणता येईल खूप सारं व्यवस्थापन करावं लागणार आहे. वन आणि वन्यजीवांचे व्यवस्थापन, पुढचा पुन्हा आणखी मुद्दा जो आपण तपासून पाहतोय, यांचं व्यवस्थापन जिओग्राफीची आणि GIS ची हेल्प घेऊन आपल्याला करावं लागणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की तुम्ही ताडोबाच्या कोरच्या जवळ तुम्ही माईन जर आणत असाल कोळशाची, तर कसं होईल शेवटी. त्या प्राण्यांचं हक्काचं घर जे आहे, घर तुम्ही हिसकावून घेणार आहात का. मग ते तुमच्या घरामध्ये येतील ना. एक इरे डॅम, ज्या माध्यमातून आता आपण या ठिकाणी चर्चा करतोय आणि आपण वीज आपण जगतोय. एक इरे डॅम जो आहे किंवा एक कारखाना जो आहे सीटीपीएसच्या एका कारखान्याने 52 गावाला उचललेला आहे. तो जंगलांचे 13 ते 15 कंपार्टमेंट इरे डॅमच्या खाली आहेत. केलाय आपण. पण विकास या पद्धतीने जर होत असेल तर मग नवीन प्रश्न आपण निर्माण करतोय. ते होऊ नयेत म्हणून वन आणि वन्यजीवांचं व्यवस्थापन. आता वाघांची संख्या वाढलेली आहे. आता मला तर हे म्हणावं असं की वाघ जास्त वाढवू नका, आहे तेवढे सफिशियंट आहे. आता वाघ वाढलेत म्हणून लोक ओरडतात तुमच्याबद्दल. तर हे जिओग्राफी चांगलं सोल्युशन आहे या सगळ्या गोष्टींचा देण्यासाठी. तर ती चर्चा पण आपण करूया. हवामान बदलाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आम्ही फक्त ओरडतोय क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज. पण त्याची सॉलिड अशी उत्तरं आत्ताच्या पिढीला आम्हाला द्यावी लागणार आहेत. आताची पिढी जी आहे ती जेन झी आहे. ती ग्रेटा थनबर्ग युनायटेड नेशन पर्यंत गेली आणि ती त्या लोकांना म्हणतो, हाऊ डेअर यू दॅट यू स्नॅच माय फ्युचर. माझ्या भविष्य हिसकावायचा तुम्हाला अधिकार कोण दिलाय. ही पिढी जी आहे नव्याने निर्माण झालेली आहे आणि त्या पिढीचे सोल्युशन्स आम्हाला जर द्यायचे असतील तर जिओग्राफीचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आम्हाला करावाच लागणार आहे. सध्या स्मार्ट सिटी, स्मार्ट ग्राम, काय काय आपण सगळं करतोय. विदाउट द हेल्प ऑफ द GIS, विदाउट द हेल्प ऑफ द रिमोट सेन्सिंग, वी कॅनॉट डू एनी प्लॅन रिगार्डिंग द स्मार्ट सिटी. ते आपल्याला करावंच लागणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की हे सगळं आपण करूया. ही व्याप्ती आहे आजच्या भूगोलाची, असं आपल्याला म्हणता येईल. या विषयाचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. कृषीच्या नियोजनासाठी भूगोलचं महत्व आहे. जलसंधारणाची कामं करायची आहेत, तुम्हाला भूगोल अभ्यासावाच लागेल. तुम्हाला नदी अभ्यासावी लागेल. वन आणि जैव विविधतेचं संवर्धन तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला जिओग्राफी अभ्यासावी लागेल. शहरांच्या नियोजनासाठी तुम्हाला जिओग्राफी अभ्यासावीच लागेल. नाही तर शहरांचे सगळे श्वास बंद पडतील. जोपर्यंत त्यांचे रस्ते, त्यांच्या नसा ज्या आहेत त्या ओपन राहत नाही, तोपर्यंत शहर हा ब्लॉक होऊन जाईल शेवटी. आणि मग ट्रॉफिक जाम होईल कदाचित.
या सगळ्यांचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे शेवटी. नकाशे, उपग्रहाची प्रतिमा विश्लेषणासाठी तुम्हाला जिओग्राफी अभ्यासावी लागेल. नकाशांचा हजारो वर्षांच्या अगोदर लोकांनी अभ्यास केलेला आहे. जगातला पहिला नकाशा त्या बेबीलोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी साधारणतः 11th सेंचुरी 12th सेंचुरी च्या आसपासची ही संस्कृती जी होती बेबीलोनची, तिथून पासून नकाशा सुरू झालेला आहे. आता मर्केटर पर्यंत आणि आता GIS पर्यंत. आणि तुम्हाला आजही नकाशा फार महत्वाचा आहे. असं जर असेल तर आपल्याला म्हणता येईल की या भूगोलचा अभ्यास जो आहे तुम्हाला करावा लागेल, नकाशांचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी भूगोल तुम्हाला पाहावा लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन जी चर्चा आता आपण केलेली आहे, जिकडे फ्लड आहे, अर्थक्वेक आहे, काहीतरी क्लाउड्स आलेले आहेत, काहीतरी एक मोठा ट्विस्टर आलेला आहे, सायक्लोन आलेला आहे. भूगोल त्याचं उत्तर आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी तुम्हाला भूगोल पाहावा लागेल. पर्यावरणाच्या कन्झर्वेशनसाठी तुम्हाला भूगोल जो आहे तुम्हाला अभ्यासावा लागेल. आणि प्रादेशिक विकास तुम्हाला करायचा असेल रिजनल लेवलचा, तर तो प्लान जो आहे जिओग्राफीच्या शिवाय शक्यच नाही. म्हणून तुम्हाला भूगोल जो आहे भूगोल तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. तर ही सुद्धा चर्चा आपण करतोय. आता शेवटाला आपण एकूण निष्कर्ष काय नेमका आहे? हा भूगोल जो आहे अतिशय महत्वाचा विषय बनलेला आपण तपासून पाहता येतो. हा एकाच वेळेस सायन्स आणि आर्ट्स त्याचं असं ड्युअल असं एक नेचर जे आहे भूगोलचं आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला BSc इन जिओग्राफी, MSc इन जिओग्राफी आणि आमच्याकडे BA इन जिओग्राफी. सिलेबस जवळपास सारखाच राहतोय. पण तो इतका महत्वाचा आहे की तो दोनही शाखामध्ये अभ्यासलेला विषय जो आहे तुम्हाला आणखी पाहायला मिळतो. हा ब्रिज आहे. मानव आणि पर्यावरण यांच्यातला ब्रिज जो आहे, हा ब्रिज निर्माण करायचा प्रयत्न कोण करतोय? तर तो जिओग्राफी आहे. कारण तो एकाच वेळेस पृथ्वी, पर्यावरण आणि मानव यांचा असा एक इंटेग्रल असा एक अभ्यास करतोय. संपूर्ण होलिस्टिक वेने हा अभ्यास करतोय. या विषयाचं स्वरूप जे आहे, हे स्वरूप कसं आहे? तर वैज्ञानिक असं एक स्वरूप जे आता निर्माण झालेलं आहे, ते अतिशय गतिशील आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचा एक सार जो आहे, हा सार या भूगोलचा निघतोय की हा विषय जो आहे हा अतिशय डायनामिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आताच्या पिरियडमध्ये आपण काय केलंय की जिओग्राफी नेमकं काय आहे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कसा काय झालेला आहे, आताचे नेमके प्रश्न कोणते आहेत, आताच्या भूगोलाचा स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टींना अभ्यासाचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आजच्या या तासाला केलाय. जवळपास हे 1 तास झालेले लेक्चर जे आहे, मला तुम्हाला गॅरंटी सांगावं असं वाटतंय की याच्यातनं काही ना काही प्रश्न जे आहेत हे विद्यापीठाच्या परीक्षेला येतील, कारण वारंवार आलेले आहेत. आणि आता जे बोललोय मी त्यातून तुम्ही जर लिहित असाल किंवा याशिवाय तुम्हाला पुस्तकातून वाचून तुम्हाला लिहिता आलं तर फार बरं होईल. तर थँक्यू. संपूर्ण व्हिडिओ पहा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि सांगा. थँक्स.